प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा 7 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही एन्जॉय करत आहात। तर सुरुवातीला आपण बघतोय का त्यांनी जरा मागावून दाखवलंय। ती पल्लवी आहे ना, ती तन्वीला मुद्दाम अशी धक्का मारते जेणेकरून तिचा चष्मा पडतो आणि ती चष्मा तोडते सुद्धा। आणि तन्वीला म्हणते काय ना, आज माही आणि मी आम्ही दोघं जण पार्टनर मध्ये दांडिया खेळणार आहोत। मुद्दाम तिने तन्वीला कटवण्यासाठी हे सगळं सांगितलंय। आजचा भाग खूप छान आहे प्रेक्षकांनो। आता ही पल्लवी आत निघून जाते तेव्हा ती सायली म्हणते ती काय बोलत होती का तुझ्याशी, ती जरा जास्ती शहाणी आहे तन्वी, तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस। आता तन्वी म्हणते बघ ना सायली, माझा चष्मा फुटला। सायली म्हणते अरे देवा, असा कसा तुझा चष्मा फुटला तन्वी, आता ग काय करशील तू? त्या तन्वीने मुद्दाम तोडला वाटतं तुझा चष्मा, तिला माही सोबत डान्स करायचा आहे वाटतं। आता ही तन्वी म्हणते जाऊ दे ना, मला इथे थांबायचंच नाहीये सायली। सायली म्हणते जाते काय जाते, अगं तुला माहितीये का किती मुश्किलीने आपण परमिशन घेतली आहे मॅडम कडनं आणि तू घरी जाणार आहेस। अगं माहीने किती मुश्किलीने परमिशन काढली आहे, त्याचं थोडं पण कौतुक नाही का ग तुला, आणि तू इतकं काय टेन्शन घेतेस, मी आहे ना तुझ्या सोबत। त्या पल्लवीचा ना अख्खा माज उतरवते बघ। आता यापुढे त्या माहीच्या मागे पण लागणार नाही ती आगाऊ कुठली। आता या दोघी ठरवतात की या पल्लवीची जिरवायची आणि आता तेवढ्यात तिथे माही आलाय, पण बिचाऱ्या तन्वीला चष्मा नसल्यामुळे काही दिसत नाहीये। ती सायलीला विचारत असते आला का ग तो, ते पिवळा काहीतरी शर्ट घातलाय तोच आहे का माही। माही तन्वीकडे बघून स्माइल देत असतो आणि आता ही तन्वी त्याच्याकडे बघून गोड लाजत असते। तर आता प्रेक्षकांनो, इथे त्यांनी ते दांडिया खेळण्यासाठी अनाउन्समेंट केली आहे। तिथे असं संगीत खुर्ची सारखं म्युझिक लागणार आहे आणि जिथे म्युझिक थांबलं तिथे यांनी आपापले पार्टनर निवडायचे दांडिया खेळण्यासाठी। माही आणि तन्वी दोघांचेही एकमेकांकडे लक्ष असतं। आता तन्वी त्याच्या जवळ येते आणि म्हणते माही मला चष्मा नसल्यामुळे दिसत नाहीये। आता माही तिला म्हणतो दिसतोय ना मी, बघ मनाच्या नजरेने बघ। आता तन्वी म्हणते हो दुसरच दिसतंय मला, पण तुला बघण्यासाठी मला डोळ्यांची गरज नाहीये माही। तन्वी जेव्हा असं बोलते तेव्हा ती पल्लवी तिला ऐकते बर का, आणि रागाने तन्वीला जोरात ढकलून देते। माहीला ते अजिबात आवडत नाही। पल्लवी माहीच्या समोर मुद्दाम येते आणि म्हणते माहीला ओळखण्यासाठी त्याचा आवाज ऐकायची गरजच नाहीये। आणि आता तन्वीकडे बघते आणि तेवढ्यात ते म्युझिक थांबतं आणि पल्लवी आणि माहीची जोडी जमते। त्यामुळे पल्लवी खुश होते आणि म्हणते बघ माही, मी म्हटलं होतं ना तुला, तुझी आणि माझीच जोडी जमणार आहे। तर आता माहीला नाईलाज असतो, पल्लवी सोबत थोडा वेळ डान्स करावा लागतो। आता इकडे सायली आणि ही तन्वी दोघी जणी दांडिया खेळत असतात, म्हणजे त्या दोघी पार्टनर झाल्यात। आता माहीचं लक्ष सगळं तन्वीकडेच असतं, पण या पल्लवीने ते नोटीस केलंय आणि आता तिने काहीतरी खोडी काढायची आहे त्या तन्वीची, म्हणून ती टिपरी असते ना, दांडिया म्हणतात त्याला, कोणी टिपरी म्हणतं, आम्ही टिपरी म्हणतो, तर ती टिपरी तिने मुद्दाम खाली पाडली आहे। ते सायलीने पाहिलंय आणि नेमकं आता तन्वी त्या टिपरीवर पाय देते दांडिया खेळताना आणि पडते आणि हा माही तिला सावरतो। थोडक्यात काय, पल्लवी करायला गेली एक आणि झालं तिसरंच। आणि अशा पद्धतीने माही आणि तन्वी दोघे जण जवळ आलेत। आता हे बघून पल्लवीचा राग अनावर होतोय, पण तरी सुद्धा सायलीने तिला गोड गोड बोलून स्वतः सोबत खेळण्यासाठी बिझी ठेवलंय। आता माही तन्वीला म्हणतोय तन्वी तुला दिसतोय ना, खेळूयात ना आपण। आता तन्वी म्हणते अरे माही माझा चष्मा नाहीये आणि कसं खेळता येईल रे मला। मग आता माही म्हणतो अगं दांडिया खेळण्यासाठी डोळ्यांची गरज नाही, चांगल्या पार्टनरची गरज आहे, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर। तेव्हा तन्वी म्हणते हो माझा विश्वास आहे तुझ्यावर। मग माही तिला म्हणतो मग आता डोळे बंद कर बघू तुझे। आणि आता तन्वीला म्हणतो रेडी आहेस ना तन्वी, चल 1 2 आणि 3। आता डोळे बंद करून तन्वीने बऱ्याच वेळ माही सोबत दांडिया खेळलाय। आणि थोडक्यात काय प्रेक्षकांनो, या दोघांची बॉन्डिंग त्यांनी खूप अप्रतिम आहे असं त्यांनी दाखवलंय। आजचा भाग तुम्हाला बघायला जास्ती आवडला असता, खूपच सुंदर भाग आहे आजचा। तर आता माही आणि तन्वी दोघांची ट्युनिंग इतकी सुंदर जमली आहे की आजूबाजूला जग आहे हे सुद्धा त्यांना कळत नाहीये। ते एकमेकांमध्ये एवढे गुंगले आहेत की विचारूच नका। आता सायली अचानक आउट होऊन जाते, तिला दम लागतो म्हणून, आणि असे एक एक करून प्रत्येकाचे पार्टनर आउट होतात आणि शेवटी फक्त तन्वी आणि माही हे दोघेच जण खेळतात आणि ते दोघे जण जिंकतात सुद्धा। आता ही तन्वी एवढी खुश असते की विचारूच नका। आता त्या दोघांचंही नाव तिथे अनाउन्स केलं जातं आणि एक छोटासा बक्षिसाचा कप त्यांना दिला जातो। आणि आता मात्र ही एवढी खुश होते तन्वी, तिला पहिल्यांदा असं गिफ्ट वगैरे मिळालंय सार्वजनिक कार्यक्रमामध्ये,
आणि त्यातनं माही सोबत आहे म्हटल्यावर विचारायचा प्रश्नच नाही. त्यामुळे ती खूप खुश होते आणि म्हणते, खरंच मी खूप लकी आहे, हे सगळं माझ्यासोबत पहिल्यांदा घडते आणि हे तुझ्यामुळे. सगळेजण या तन्वीसाठी आणि माहीसाठी क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवत असतात म्हणून ती खूप खुश असते आणि खूप एक्सायटेड सुद्धा. आता ती एवढी भारावून जाते आणि पटकन सगळ्यांसमोर या माहीच्या गळ्यात पडते आणि आता माहीला ते खूप आवडतं. पण आता अचानक तिथे प्रिन्सिपल मॅडम आल्यात बरं का प्रेक्षकांनो, आणि त्या तन्वीकडे एवढे डोळे वटारून बघताय. त्यामुळे माहीचं अगदी ठळकपणे लक्ष जातच प्रिन्सिपल मॅडमकडे की मॅडम तन्वीकडे अशा का बघतायत. प्रेक्षकांनो, आता पुढे काय कथा असेल, खूप इंटरेस्टिंग असेल नाही ऐकायला. तर आता अशा पद्धतीने गौरीने ही कथा वाचली आहे डायरी मधली. आता ती विचार करते, बाप रे, आणि आम्ही दोघांनी मिठी मारली आणि आईने बघितलं, आई म्हणजे त्या पद्मिनी मॅडम ना, बाप रे, मग तर माहीची वाटच लागली असेल. गौरी तिच्या मनाशीच बोलते, आता पुढे काय झालं असेल हिचं. आता असं म्हणून ती पुढे वाचायला घेते डायरी. तेवढ्यात अनु येते आणि म्हणते, गौरी अगं चल, आज स्पर्धा आहे, तू विसरलीस का, आता लगेच सुरू होईल दांडियाची स्पर्धा. गौरी म्हणते, अगं हो ग, ही स्पर्धा मी जिंकली पाहिजे नाही का, कारण त्याला जिंकणाऱ्याला 15,000 रुपये कॅश मिळणार आहे बक्षीस. अनु म्हणते, हो, आणि आपण जर लवकर तयार नाही झालो ना तर मिस होईल आपली स्पर्धा, आपल्याला आवरायलाच वेळ लागणार आहे अजून, तू लवकर चल ग गौरी. आता गौरी म्हणते, तू हो पुढे, मी आलेच. आणि आता गौरीने ती डायरी तिथे ठेवून दिली आहे एका ठिकाणी लपून पुन्हा आणि तयारीला लागली आहे. अतिशय गोड आणि सुंदर अशी रेडी झाली आपली गौरी. तर विद्यावंत पेठे कॉलेज यांचं नवरात्र दांडिया उत्सव सुरू झालाय. आता या रागिणी मॅडम खुश झाल्यात अभिमन्यू सरांना तिथे बघून. ती रागिणी विचारते अभिमन्यूला, तू खेळणार आहेस दांडिया अभिमन्यू. अभिमन्यू सर म्हणतात, काय करणार, प्रिन्सिपल सरांनी सगळ्यांनाच कंपल्सरी केलंय. तर अशा पद्धतीने तिथे गौरी पण पोहोचली आणि खूप गोड दिसते गौरी. मग प्रिन्सिपल सर तिथे अनाऊन्स करतात की आपल्या विद्यावंत पेठे कॉलेजमध्ये हे दांडियाचं वर्ष वगैरे वगैरे असं ते सांगतात आणि सगळ्यांना ही स्पर्धा खेळणं कंपल्सरी आहे. जिंकणाऱ्याला 15,000 रुपये कॅश बक्षीस दिलं जाईल. आणि हो अभिमन्यू सर, तुम्हाला सुद्धा ही स्पर्धा खेळायची आहे, म्हणजे विद्यार्थ्यांसोबत प्राध्यापकांनी सुद्धा स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. प्रिन्सिपल सरांनी असं सांगितल्यावर अभिमन्यू सरांचा चेहरा जरा पडलाय. नाईलाज असतो त्यांना दांडिया खेळायचा आहे, पण दांडिया खेळताना अभिमन्यू सरांना मजा येणार आहे. तर प्रिन्सिपल सर पुढे अनाऊन्स करतात की तिथे एक बरणी आहे काचेची आणि त्यामध्ये चिठ्ठ्या टाकल्यात. ज्याच्या ज्याच्या नावाच्या चिठ्ठ्या निघतील त्याचा तो पार्टनर असेल आणि त्यांनी दांडिया खेळायचा आहे. तर आता अशा पद्धतीने त्यांनी स्पर्धेचं सगळं स्वरूप सांगितलं आणि सगळेजण खूप उत्साही असतात आणि खूप खुश असतात. पण एक अभिमन्यू सर सोडले तर आता प्रत्येकाला त्या बरणीमधनं एक एक चिठ्ठी उचलायला सांगितली आहे. आणि निनाद सरांची पार्टनर कोण असेल ओळखा बघू प्रेक्षकांनो. तर त्या निनाद सरांची पार्टनर असते ही डॉली. पण आता रागिणी खूप एक्सायटेड आहे, तिचं नाव अभिमन्यू सरांसोबत येईल की नाही या गोष्टींमुळे ती जरा तगमग करते. आता माझ्यासोबत कोण असेल पार्टनर, काय असेल. आता गौरी विचार करते, आपलं नाव का आलं नाही ग अजून, बघ ना त्या चिठ्ठ्या संपतात पण आपलं नावच नाही आलं. अनु म्हणते, अरे यार, तुझ्यासोबत म्हणजे तुझी चिठ्ठी काढणारा नशीबवान माणूस कोण असणार आहे ग गौरी. गौरी म्हणते, कोणी का असे ना, आपण आधी चिठ्ठी तर निघू दे आपली. आता इकडे निनाद सर पोचले डॉली जवळ आणि आता डॉली म्हणते, सर तुम्ही माझे पार्टनर आहात का, मला ही स्पर्धा जिंकायची सर, एनी हाऊ. आणि काय हो सर, माझंच नाव निघालं का तुम्हाला चिठ्ठी काढायला. तर आता हे निनाद सर म्हणतात, का मला काय माहिती तुझं नाव निघणार आहे, मी आपली चिठ्ठी उचलली नाव निघालं तुझं. आता ही डॉली म्हणते, सर पण तुम्हाला येतं ना खेळता, मला जिंकायचंय. आता निनाद सर म्हणतात, जिंकणं हारणं हे सगळं त्याच्या हातात आहे. आता डॉली म्हणते, त्याच्या म्हणजे प्रिन्सिपल सरांच्या. अरे बापरे सर, तुम्ही प्रिन्सिपल सरांना अरे तुरे करता का काय. निनाद सर म्हणतात, हे बाई काय काय बोलतेस, नोकरी जाईल ना माझी, चल चल तुला खेळायचंय ना, खेळूयात आपण आता. तर आता प्रेक्षकांनो पुढे बघा, मजा येते. पण निनाद सरांचे कॅरेक्टर कोणाकोणाला आवडतं मला कमेंट करून नक्की कळवा. माझं फेवरेट कॅरेक्टर या मालिकेतलं ते. तर आता प्रिन्सिपल सर म्हणतात, काहीतरी गणित चुकतंय. आता अभिमन्यू सर एकटे आणि रागिणी मॅडम पण एकट्या, तुम्हाला तुमचे पार्टनर मिळाले नाही का. आता ते अभिमन्यू सरांना सांगतात चिठ्ठी काढायला. तर आता चिठ्ठी काढायलाच इतका वेळ लावतात अभिमन्यू सर की विचारू नका. आता गौरी विचार करते, बापरे बापरे, अभिमन्यू सरांसोबत मी नसावी बाबा पार्टनर. आणि आता रागिणी पण अगदी दिल थांब के खडी है, मी असावी पार्टनर म्हणून. डोसा म्हणतो या गौरीला, ए गौरी, तू मागच्या जन्मात काय पाप केलं ग, तुझ्या वाट्याला नेहमी हा खडूस मास्तरच येतो. गौरी त्याला म्हणते, गप्प बस रे. तर आता बघा प्रेक्षकांनो, ही रागिणी विचार करत असते, माझी चिठ्ठी निघावी अभिच्या हातनं, माझीच निघावी.
असावी, तुझ्या आयुष्यामध्ये माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये असा विचार करून ती डोळे मिटून घेते. आणि खरंच रागिणीची प्रार्थना देवाने ऐकली आहे बरं का प्रेक्षकांनो. अभिमन्यू सर आणि रागिणी दोघेही जण पार्टनर आहेत. आता हे ऐकून अभिमन्यू सरांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालाय. प्रिन्सिपल सरांनी नाव अनाऊन्स केलंय रागिणी मॅडमचं. आता अभिमन्यू सरांना हे अजिबात आवडलेलं नाहीये. रागिणी आता डान्स करायला पुढे होते आणि इकडे अनु आणि गौरीची जोडी जमली आहे बरं का. तर आता अभिमन्यू सर म्हणतात, तुला काही कळतं का रागिणी? सरांच्या काही गोष्टी लक्षात येत नाही पण तुझ्या येत नाहीत का? अगं आधीच आपलं नाव असं समोर आलंय आणि असं जोड्या लावून गरबा खेळायचं का आपण? लोकांना बोलायला कारणं होतील. त्यावर रागिणी म्हणते, तूच म्हणत होतास ना अभि, लोकांकडे लक्ष देऊ नको, आता जाऊ दे ना, सोड ना, खेळूयात ना आपण. तर अभिमन्यू सर आता काहीतरी तोंड वेडं वाकडं करून तिच्यासोबत खेळत आहे गरबा. त्यांची इच्छा नाहीये हे सगळं करायची, नेहमीच नसते म्हणा, असो. पण आता ही गौरी आणि अनु दोघी जणी दांडिया खेळत असतात आणि अनुला वाटत असतं की तिचा बॉयफ्रेंड आला असता आता बरं झालं असतं. पण ती आता खेळता खेळता गौरीला त्या टिपऱ्या 2दा 3दा मारते. त्यामुळे गौरी वैतागलेली असते तिच्यावर आणि म्हणते, बरं झालं तुझा बॉयफ्रेंड नाही आला, नाहीतर तो पळून गेला असता तुला सोडून कायमचा. तर आता प्रेक्षकांनो हे सगळे खूप अगदी एक्सायटेड आहेत दांडिया खेळण्यासाठी. पण आता अभिमन्यू सरांचं आणि रागिणीचं काहीतरी तिसरंच चाललंय. आता बघा प्रेक्षकांनो, दांडिया खेळता खेळता अभिमन्यू सर आणि हे रागिणी दोघं बोलत असतात. आता अभिमन्यू सर म्हणतात, इथे तुझं नाव आणि इमेज खराब होतं आणि तुला खेळायचं काय पडलंय ग रागिणी? रागिणी म्हणते, अरे खेळायचं नाही रे, पण तुझ्यासोबतचे हे शेवटचे क्षण एन्जॉय करते मी. आता अभिमन्यू सर घाबरतात ना, ते म्हणतात शेवटचे क्षण म्हणजे? त्यावरती रागिणी म्हणते, अरे असं काय करतोयस, तू माझं लग्न लावून देणार आहेस ना? मग माझ्या नवऱ्याला जर तुझ्यासोबत मी असं खेळलेली चालत नाही तर? नाही म्हणजे त्याने तुझ्यासोबत बोलूच दिलं नाही तर? आता अभिमन्यू सर म्हणतात, किती निगेटिव्ह विचार करत असतेस ग सतत तू. रागिणी म्हणते, आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असं काही राहिलंय का माझ्या? बोल ना अभि. आता अभिमन्यू सर जरा निग्लेक्ट करतात तिला आणि दांडिया एन्जॉय करत असतात. पण आता अभिमन्यू सरांचा लक्ष त्या गौरीकडे जातच आणि आता त्यांना अचानक असं वाटतंय की आपली तन्वीच समोर आली आहे, म्हणजे अगदी हुबेहूब तन्वीच त्यांच्या समोर आहे असं त्यांना फील झालंय. आणि नेमकं या उत्सुकतेवर त्यांनी हा भाग आज पूर्ण करून टाकलाय. तर असा होता आजचा भाग प्रेक्षकांनो. कसा वाटला कमेंट करून नक्की. आणि हो प्रेक्षकांनो, उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की रागिणी पडल्यामुळे ही गौरी पण पडते असं काहीतरी त्यांनी सीन दाखवलाय आणि त्यामुळे ती अभिमन्यू सरांच्या खूप जवळ येते आणि अभिमन्यू सर तिला पटकन तन्वी अशी हाक मारतात. काय वाटतं तुम्हाला? गौरीला अभिमन्यू सरांच्या भूतकाळाबद्दल काही कळेल का प्रेक्षकांनो? काय वाटतं तुम्हाला? मला नक्की कमेंट करून कळवा. आणि आजचा भाग आवडल्यास प्लीज हो प्रेक्षकांनो लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका. आणि अर्थात चॅनल सबस्क्राईबही नक्की करा. धन्यवाद.